सॉरी फोंडजी, गलती हो गई. त्याच्यामुळे कांदा लसूण अजिबात नाही वापरला. चहापेक्षा पौष्टिक. चांगली डेचकी थोडीशी खराब झाली. आणि एवढे छान मुलं दिली, संसार दिला, नाकामुळे पित्त वाढतं शरीरामध्ये. मनाची आवडती भाजी बनवलेली आज मी. कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आता आणि मी आज अगोदर टेरेसवरती आलेली आहे. काल रात्री थोडासा पाऊस पडल्यामुळं आज वातावरण थंड थंड आहे आणि खूप छान वाटत आहे. तर आता अगोदर पक्ष्यांना पाणी ठेवते. आज भांड पूर्ण कोरडं पडलेलं आहे. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. आज वातावरण थंड आहे तर व्यायाम करायला खूप छान वाटेल. आता व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे. आता घरी जाते. स्वयंपाक पण करायचा आहे. चला आता स्वयंपाक करून घेते. पातेल्यामध्ये अख्खा मूग शिजायला ठेवलेला आहे आणि ह्या स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध उकळत आहे. दुधाचा गॅस बंद करते आणि आज अगोदर थोडंसं दूध पिते. कधी कधी मला सकाळ सकाळी खूप भूक लागते, त्याच्यामुळे म्हणलं दूध आणि खजूर खावी. आता 9 वाजलेले आहेत. स्वयंपाक व्हायला मला 1 तास लागेल. म्हणलं तोपर्यंत मला भूक सहन नाही होणार. म्हणलं दूध पिते आता. मस्त गिर गायचं दूध छान लागतं शरीराला. चला आता स्वयंपाक करून घेते. मित्रांनो, इथं आई भाकरी थापते. इथं काय बनवलंय? शापूची भाजी आणि ह्याच्यात आणि मसूर, तुला आवडणार अख्खा मसूर. अख्खा मसूर. आणि इथं पप्पा देवपूजा करत आहेत आणि मी इथं ड्रायफ्रूट खातोय. आणि सकाळ सकाळी यो वॉटरमेलन खातोय. वॉटरमेलन मध्ये वॉटरच नाहीये. वॉटरच नाही काय? सुक आहे वॉटरमेलन नाही, मध्ये पाणी नाही. वॉटरमेलन शिवाय वाटतं बऱ्याच दिवसाचं आहे वाटतं. शिवाय का लवकर फोडला? त्याला बऱ्याच दिवस झाला वॉटरमेलन असं वाटतंय मला. आता काय पप्पाला काढलंय आणलं. इव्हॅपोरेट झालं का काय? खराब निघालं वॉटरमेलन. त्यातलं पाणीच आटलंय. आता नाही इव्हॅपोरेट झालं का? मी आणि फोंडजी आता जेवण करत आहे. जेवणामध्ये मी आज बनवली आहे अख्खा मसूरची भाजी, शापूची भाजी आणि कारल्याची भाजी आणि भाकरी. हे आहे फोंडजीचं ताट. हॅलो, तुम्ही सुद्धा या जेवण करायला. चिरंजीव बोलले की आम्ही नंतर जेवण करतो. बोललं ठीक आहे. हम खा के लेते हैं. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्याता ज्ञातो अन्न दोषो लिप्यते. जय श्री कृष्ण. आओ जाओ. आमचं जेवण झाल्यानंतर जेवणाची भांडी मी खालीच ठेवलेली आहेत, कारण दादू आणि मनात जेवण करायचे राहिलेले आहेत. काय करता है चिरंजीव? दादू क्या कर रहा है? पढ़ाई. अच्छी बात है पुत्र. मनुड्या मनुड्या, थारा क्या चल रहा है पुत्र? आज दोघांनी लाल बनियन टी शर्ट घातलेले आहेत. सेम टू सेम. जेवण कर ना. 12 वाजता. 12 वाजला 1 तास आहे. खा केलेलो. मग मला हे आवरून ठेवायला बरं. ठीक आहे. आणि मी आता किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. फक्त भांडी घासायची राहिलेली आहेत, ती थोड्या वेळानं घासते. आता थोडा वेळ फोन वापरते. आज म्हणा हॉलमध्ये बसून जेवण करत आहे. क्यू पुतर? मनाची आवडती भाजी बनवलेली आज मी. आज खूप खुश आहे मना माझ्या. पातळ नाही आवडत. भाकरी बरोबर पातळ भाजी छान लागते बाळा, म्हणून बनवली. ठीक आहे, खाले बाद. बर ठीक आहे, नेक्स्ट टाइम घट्ट बनवते. आणि दादूनी सुद्धा जेवण केलेलं आहे. म्हणा हे आवरून ठेव सगळं. ठीक आहे.
दाद्या तू काय खाल्लं? मसूर भाकरी खाल्लं का अजून घ्यायचंय? दादूचं जेवण झालेलं आहे. इथे आई शेंगदाणे भाजते आणि आई दुधाचं काय करणार आहे? पनीर. अरे वा 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 वा. आणि 8-10 दिवसातून मी शेंगदाण्याचे भाजून ठेवत असते खरपूस आणि त्याची नाकं काढत असते, म्हणजे ऐन वेळेस आपल्याला भाजीला वापरायला होतात. हो, एक 8 दिवसाचं एक काम आहे माझं. प्रत्येक 8-10 दिवसाला शेंगदाणे भाजावेच लागतात मला. आणि त्याच्या पाकळ्या करून ठेवत असते, नाकं काढून टाकत असते. नाकामुळे पित्त वाढतं शरीरामध्ये, म्हणून मी नाकं काढत असते शेंगदाण्याची. शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत. आता थंड झाल्यानंतर याची नाकं काढून टाकते. आणि इथं पनीर सुद्धा बनवलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर एका सुती कापडामध्ये बांधून ठेवते. धूपदाणीमध्ये निर्माल्य आहे. आता खाली जाते आणि झाडाच्या आळ्यामध्ये टाकते याला. पार्किंग मध्ये एकदम शांती शांती आहे. आणि आमचे 3 रखवालदार मस्त, एक गाडी खाली झोपलेला आहे, एक फिरत आहे. त्यांना काही काम नाहीत. चला कढीपत्त्याच्या आळ्यामध्ये घालते. आज मनाने सगळ्या झाडांना पाणी घातलेलं आहे, त्यामुळे कुंड्या ओल्या ओल्या दिसत आहेत. लिंबूची कुंडी, लिंबूच्या झाडावरती सारख्या आळ्या पडतात. बापरे, काटा टोचला. किडलेली पानं काढून टाकते याची. आळ्या खाऊन टाकतात पानं. या कुंडीमध्ये मी पुदिना लावलेला, तर पुदिना सुद्धा छान आलेला आहे. चला, हे काम झालेलं आहे. चिरंजीव टाकत नाहीत हे आळ्यात, मलाच यावं लागतं 2-3 दिवसातून खाली. मनुड्या, तू काय करत आहेस राजा? मना ना 3 दिवसातून एकदा टकलं करतो स्वतःच. तुला काय टकलं आवडतं रे? फॅशन. हा असंच ठीक आहे, तेरी मर्जी बेटा. सायंकाळचे 5 वाजले आता आणि मला एका गोष्टीची आठवण झाली, ती म्हणजे आमचा या महिन्यामध्ये लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी पत्रिका शोधत होते आमच्या लग्नाची, तर मला सापडलेली आहे. ही आहे आमच्या लग्नाची पत्रिका. आणि मला ही पत्रिका पाहिल्यानंतर खूप आनंद होतो, जुन्या आठवणी ताज्या होतात. आम्ही लग्नाचा वाढदिवस, जन्मदिवस हे आम्ही तिथीनुसार आणि तारखेनुसार दोन्ही पद्धतीने साजरा करत असतो. तर मी आज बघावं म्हटलं की आमचा तिथीनुसार कधी येतो लग्नाचा वाढदिवस. तर मी तुम्हाला दाखवते आमच्या लग्नाचं कार्ड. असं आहे आमच्या लग्नाचं कार्ड. एकदम साध्या पद्धतीने तेव्हा छापले जायचे कार्ड. आता तर लोकांकडे भरपूर पैसा आला आहे, एकदम फॅन्सी डिझायनर पद्धतीने कार्ड छापतात, पण एकदम साध्या सिंपल पद्धतीने कार्ड छापलेलं तेव्हा. हे कार्ड आहे कोंडजीकडचं. आमचं कार्ड माझ्या माहेरी आहे, एक ठेवलेलं आहे मी. आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस तिथीनुसार मी तुम्हाला सांगते कधी येतोय. आणि आपले जेही काही धार्मिक कार्य असतात किंवा आपले देवी देवतांचे जन्मदिवस वगैरे हे सगळे तिथीनुसार येत असतात. आपण लग्नासाठी, वास्तुशांतीसाठी ही शुभतिथी शोधत असतो आणि त्या शुभतिथीला कुठली तारीख येते त्याच्यानुसार आपण ती तारीख धरत असतो. लग्नाची म्हणा, वास्तुशांतीची म्हणा, किंवा कुठल्याही धार्मिक कार्याची. तिथी ही खूप महत्वपूर्ण आहे, म्हणून आम्ही तिथीनुसार जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतो. तर आमच्या लग्नाची तिथी आहे मिती वैशाख शुक्ल पक्ष 13, म्हणजे त्रयोदशी आहे. आणि वैशाख तर महिना चालू आहे आता, आणि शुक्ल पक्ष पण चालू आहे. शुक्ल पक्ष मला वाटते आज उद्या एकादशी आहे, आज दशमी आहे, म्हणजे अजून 3 दिवसांनी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तिथीनुसार. त्या दिवशी आम्ही सकाळी मंदिरामध्ये जाणार, देवाचे आभार मानणार की त्यांनी आम्हाला एवढे छान जोडीदार दिले, भेटवलं आम्हाला, आणि एवढे छान मुलं दिले, संसार दिला आणि एवढं सगळं दिलं, त्याच्याबद्दल देवाचे आभार मानायचे आणि गोरगरिबांना काहीतरी अन्नदान करायचं. असं आम्ही करत असतो लग्नाचा वाढदिवस किंवा जन्मदिवसा दिवशी. तर त्या पद्धतीने आम्ही करू. आम्ही तिथीनुसार आणि तारखेनुसार पण लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. आता मी कॅलेंडरमध्ये लिहून ठेवते की कोणत्या तारखेला आमचा वाढदिवस येतोय लग्नाचा. श्री रामचंद्र कृपालु भज मन. संध्याकाळची पूजा करतोय.
फोंडे जी आलेले आहेत. स्वागत है फोंडे जी आपका आपके घर में. चार्जिंग बंद है ना? चालू येते बंद केली मी. सॉरी फोंडे जी, गलती हो गई, गलती हो गई. घरात बसून तुम्हाला काम लक्षात ठेवतात नाही काय आहे काय नाही. अरे बघा माझ्याकडून आता एक सांडा मांडा झालेला आहे. ही डेस्की वरून पडली, किचन वरून खाली पडली माझ्याकडून. कशी फुटली का? अशी नाही फुटली, डेस्की बेंड झाली. पण ती भरपूर बेंड झाली आता ती ठोकून बेंड झाली ना खाली कशी फुटली का? फरशी नाही फुटली फोंडे जी. बेंड कशी काय झाली? मलाच कळत नाही कसं काय बेंड झालं. अरे म्हणा काहीतरी ठेवायचं असतं खाली. पकडणी करणे. पकडे न कर. हं? झालं ते आता तेवढं तरी. माझ्याकडून असंच काहीतरी सांडा मांडा होत असतं. चांगली डेस्की थोडीशी खराब झाली. लाईट चालली बघा. काय झालं फोंडजी? चिडचिड करू नका. ही लाईट का चालली? कुठली लाईट? हे बघा. हा आत्ता कोणत्या टॉयलेटला गेला असेल? मग बंद करतात नाही का? केली ना तुम्ही. धन्यवाद आपका. फोंडजी तुम्हाला खायचं काय प्यायचंय का? काय पण द्या. चहा दिला तर दूध दूध आहे. दूध देऊ का? क्रीम वालं दूध आहे. ठीक आहे. फोंडंजीसाठी मी दूध ठेवलेलं क्रीम वालं. हे घ्या एकदम सायुक्त दूध, तेही खडी साखर घातलेलं. हे घ्या लीजिए. हे घ्या चहापेक्षा पौष्टिक साखर घातलेली त्याच्यामध्ये. आता मी स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे पनीरची भाजी, कोबीची भाजी आणि भाकरी. माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता पनीरची भाजी बनवत आहे. आणि ही पनीरची भाजी मी बिना कांदा आणि लसणाची बनवली आहे, कारण उद्या एकादशी आहे आणि आज दशमी आहे, त्याच्यामुळे कांदा लसूण अजिबात नाही वापरला. आणि हे दुपारी बनवलेलं ताजं पनीर. फक्त आता 2 मिनिटं भाजी उकळू देते आणि आता मी जेवण करायला बसतो. चला तर मग व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.